नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंके आपलं मनापासून स्वागत करतोय. शुभ दुपार सर्वांना. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार जो महाराष्ट्र शासनाचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे, जी सगळी पदे एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेली आहेत. सर्वसेवा पदे त्यामधलं पशुसंवर्धन भरतीमधला पशुधन पर्यवेक्षक, लाईव्हस्टॉक सुपरवायझर याचे सुद्धा सेवा प्रवेश नियमामध्ये शैक्षणिक पात्रता अर्हतेमध्ये बदल झालेला आहे. तो काय बदल झालेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवीन जे अनुभव वगैरे लागणार आहेत का, ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी होती. बरेच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत होते की सर, अनुभवाची अट जी आहे ती रद्द होणार आहे का. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळणार आहे पहिली शैक्षणिक पात्रता काय होती आणि आत्ताची शैक्षणिक पात्रता काय आहे. त्याच्या अगोदर आपण ते बघण्या अगोदर आपल्याकडे पशुसंवर्धन बॅच, पशुधन पर्यवेक्षक स्पेशल बॅच आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि तांत्रिक घटक तुमचा पशुचा सर्व विषय या ठिकाणी एकाच बॅच मध्ये शिकवले जाणार आहे आणि कमी फी मध्ये तुम्हाला वर्षभराकरिता ही बॅच उपलब्ध असणार आहे. तांत्रिक विषयासहित पीवायक्यू एमसीक्यूचा सराव दर आठवड्याला, तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे. तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक शिकवण्याकरिता असतील, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असेल. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे काही बदल झालेले आहेत, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत ज्या पशुधन पर्यवेक्षक पदाच्या लाईव्हस्टॉक सुपरवायझर पद आहे, पशुधन पर्यवेक्षक अराजपत्रित तांत्रिक पद आहे. सेवा प्रवेश नियमातील ज्या मूळ तरतुदी होत्या त्या बघायच्यात आपल्याला. पशुसंवर्धन अॅनिमल हजबंडरी गटकचं आहे पशुधन पर्यवेक्षक. पहिले काय तरतुदी होत्या तर हॅव पास द सेकंडरी स्कूल म्हणजे एसएससी 10वी उत्तीर्ण असलेला उमेदवार, त्यासोबत हॅव पास द लाईव्हस्टॉक सुपरवायझर ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय कमिशनरेट ऑफ अॅनिमल हजबंडरी बाय एनी स्टॅट्युटरी ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी और एन इक्विव्हॅलंट युनिव्हर्सिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. किंवा दुसरा एक ऑप्शन होता हॅव पास 2 इयर्स डिप्लोमा कोर्स इन द डेअरी फार्म मॅनेजमेंट अँड अॅनिमल हजबंडरी कंडक्टेड by any statutory agriculture university or an equivalent university in the state of Maharashtra or Maharashtra State Board of Technical Education. किंवा त्यापैकी एक असणं गरजेचं होतं हॅव पास 2 इयर्स डिप्लोमा कोर्स इन द लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन कंडक्टेड बाय महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी, जे महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे नागपूर त्या ठिकाणचं. किंवा त्याला और होतं पजेसर डिग्री इन बीबीएससी और बीबीएससी काय सांगितलेलं आहे हजबंडरी ऑफ एनी स्टॅट्युटरी ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट युनिव्हर्सिटी ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र. ह्या मूळच्या पहिली शैक्षणिक पात्रता होती. आता बदल काय झाला, सेवा प्रवेश नियमातील मूळ तरतुदीत बदल खूप चांगला केलेला आहे त्यांनी. यामध्ये म्हटलेलं आहे उमेदवार मेल अँड फिमेल दोन्ही सुद्धा पात्र आहेत. महिला आणि पुरुष उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता ज्यांचं वयोमर्यादा ओपन मध्ये 38 पर्यंत ओपन कॅटेगरी करता 38 आहे आणि कास्ट मध्ये 43 पर्यंत आहे. बाकी मग जे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यांना 45 पर्यंत आहे. आता याचा नवीन सेवा प्रवेश नियमामध्ये काय म्हटलेलं आहे, एसएससी म्हणजे सेकंडरी स्कूल हॅव अ सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजे 10वी प्लस काय दिलेलं आहे यामध्ये डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट. म्हणजे 10वी नंतर 2 वर्षाचा तुमचा कोर्स असणं गरजेचं आहे. किंवा डिग्री इन व्हेटरनरी सायन्स फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट, एक्सपिरियन्स, ऍडिशनल स्किल और प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड. काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, अनुभव असणं गरजेचं नाही, ही अट नॉट रिक्वायर्ड, अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणतीही इथून पुढे कोणतीही परीक्षा असेल त्याकरिता तुम्हाला अनुभव मागितला जाणार आहे. फक्त 10वी नंतर ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे लाईव्हस्टॉक सुपरवायझर ते सर्व विद्यार्थी पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता पात्र ठरणार आहेत. तर एमपीएससी मार्फत 322 हे पद लवकरच भरली जाणार. त्याचं परीक्षेचं स्ट्रक्चर वगैरे सगळं या ठिकाणी नमूद केलं जाणार आहे. आजच गट अ आणि गट ब झालेला आहे, उद्या गट क च परीक्षा स्वरूप आणि योजना येणार आहे. तर याची सर्व विषयासहित बॅच आपल्याकडे आपण घेत आहोत. अॅनिमल लाईव्हस्टॉक सुपरवायझर पशुसंवर्धन भरतीकरिता जे तुमच्या 322 एमपीएससी मार्फत, त्यानंतर
इतर जिल्हा परिषद मार्फत 1700 जागा आणि पशूंच्या दवाखान्यामधील पशुधन पर्यवेक्षकांच्या 378 या सर्व जागेकरिता फक्त एकच बॅच तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे. या बॅच मध्ये सर्व तुम्हाला पीडीएफ नोट सुद्धा सर्व विषयाच्या पीडीएफ नोट तुम्ही प्रिंट आउट सुद्धा काढू शकता. ऑथेंटिक रेफरन्स बुक मधून तुम्हाला त्या नोट्स तयार करून देणार आहे. ओके, तर ही बॅच जॉईन करण्याकरता 9823 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. टेलिग्रामची लिंक आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तिथनं सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं. असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. थँक्यू.